मनोज रांगेंच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। सगळे सोयरे कायद्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांची आहे। तर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, आयोगाचा अहवाल तात्काळ स्वीकारा आणि नोंदी सापडलेल्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या अशा मागण्या मनोज रांगे पाटील करतायत। यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं आहे। सरकारने 2 दिवसांमध्ये विशेष अधिवेशन बोलवून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं असं आवाहन मनोज रांगे पाटील यांनी केलं आहे। तर 15 तारखेला अधिवेशन होत आणि याआधीच विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा अशी विनंती जरांगेंनी केली आहे। त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। तर याआधी 2 वेळा त्यांनी आमरण उपोषण केलं होतं आणि एक वेळ त्यांनी मुंबईमध्ये धडक देण्यासाठी महामोर्चा काढल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि यावेळेला ते कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी करतायत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? मनोज रांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसल्याचं दिसतंय। सध्याचे या उपोषणाचे काय अपडेट्स आहेत, त्यांची स्थिती कशी आहे? कारण वारंवार त्यांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागली होती असं आपण बघितलेलं होतं आणि ते आजारी पडत होते असंही आपण बघितलेलं होतं। त्यामुळे त्यांची हेल्थ कंडिशन कशी आहे? आणि दुसरं म्हणजे इथं उपस्थित असलेले जे मराठा बांधव आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? फराहजी मनोज जरांगे पाटीलांचं हे 3ऱ्या टप्प्यातील उपोषण असणार आहे आणि ह्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे जी मागणी मांडलेली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो मनोज जरांगे वारंवार करत असतात आणि हा 3ऱ्या टप्प्यातील उपोषण असल्या कारणानं आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे यांची प्रकृती जी आहे त्यांना ती साथ देत नाही, कारण आजचा दुसरा दिवस आहे। त्यांनी या आधी सुद्धा उपोषण केलेले आहेत आणि त्यानंतर हे 3रं उपोषण जेव्हा ते करतात तर त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो, त्यांना त्रास होतो, वेदना होतात। काल डॉक्टरांचं पथक आलं होतं, मात्र डॉक्टरांच्या पथकानं या ठिकाणी तपासणीला त्यांना विनंती केली असता मनोज जरांगे यांनी तपासणी करू दिलेली नाहीये आणि पथकाला माघारी पाठवलेलं आहे। त्यानंतर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस असल्या कारणानं त्यांना आता त्रास जाणवायला सुरुवात होऊ शकते, कारण ओठ कोरडे पडणं, गळ्याला त्रास होणं, अशक्तपणा येणं असे जो प्रकार असतो हा दुसऱ्या दिवशी जाणवायला लागतो आणि तो प्रकार आता जाणवायला लागू शकतो। आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आंदोलक असतील किंवा भेटी देण्यासाठी जे काही लोक येतात, नागरिक येतात, समाज येतो, तर त्यांचं असं मत आहे की मनोज जरांगे यांनी हे उपोषण करू नये, त्यांना त्रास होतो, त्याआधी सरकारनं मागण्या मान्य कराव्यात आणि कुठेतरी दिलासा द्यावा ही मागणी समाज करतोय। तर दुसरीकडे जर काही मनोज जरांगे यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असे त्यांची पत्नी असेल किंवा त्यांचे चिरंजीव असतील हे या ठिकाणी बोलताना पाहायला मिळतात। त्यामुळे काही जरी झालं तरी मागं न हटण्याची भूमिका मनोज जरांगेंची पाहायला मिळते आणि उपोषणावर ठाम असल्याचं मनोज जरांगे या ठिकाणी मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम असल्याचं दिसतंय। आता त्यांच्या मागण्या कधी मान्य होतात, कधी अंमलबजावणी होते कायद्याची ते बघावं लागणार आहे। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेणार आहोत। त्याचबरोबर इतरही बातम्या आपल्याकडे येत आहेत छत्रपती संभाजीनगर मधून, त्याच्यावर सुद्धा तुमच्याकडून याविषयीचे अपडेट आपल्याला घ्यायचे आहे। त्यामुळे असेच आपल्यासोबत जोडलेले राहा आणि अपडेट्स देत राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।